नमस्कार, आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली डेडलाईन संपण्यासाठी आता केवळ 20 दिवसांहून कमी काळ उरलेला आहे। राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलंय, मात्र हा प्रश्न कसा सोडवणार याचा रोडमॅप मात्र सरकारकडून समोर येताना दिसत नाहीये। मराठा समाजाला आहे त्या मर्यादेत आरक्षण दिलं जाणार की आरक्षणाची मर्यादा वाढवून वेगळा प्रवर्ग बनवला जाणार हेही स्पष्ट नाहीये। सरसकट आरक्षणाची जरांगेंची मागणी आहे, मात्र सरसकट आरक्षण शक्य नसल्याचं सरकारचे प्रतिनिधी वारंवार सांगतायत, त्यावरनं नवा वाद होऊ शकतो। दुसरीकडे मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातल्या वादाचे रोज नवे अंक पाहायला मिळतात। त्यांच्यातल्या या वागबाणातून मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाजांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। इकडे मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती जाणून घेण्यासाठी मागासवर्ग आयोगाला जबाबदारी सरकारने दिली, मात्र तिथूनही सदस्यांचं राजीनामा सत्र सुरूच आहे। सुप्रीम कोर्टात आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनची सुनावणी होती आणि त्या संदर्भातही ठोस निर्णय झालेला नाहीये, त्यामुळे तिथेही संभ्रमाचं वातावरण कायम आहे। त्यामुळे सर्वच बाजूने ठोस दिशा स्पष्ट होताना दिसत नाहीये। तर उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। आता या हिवाळी अधिवेशनात तरी आरक्षणाचा हा प्रश्न सुटणार का, हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज या चर्चेत सहभागी होत आहेत ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड, मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे आपल्या सोबत आहेत, ओबीसी समर्थक लक्ष्मण हाके जे या मागासवर्ग आयोगाचे सदस्य सुद्धा राहिलेत आणि नुकताच त्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला होता। भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। आपण सुरुवातीलाच जाऊया लक्ष्मण हाके यांच्याकडे। लक्ष्मण हाकेजी, वरकरणी पाहता काय परिस्थिती आहे हे तुम्हाला जवळून माहिती आहे, मागासवर्ग आयोगात तुम्ही काम केलेलं आहे। सध्याची परिस्थिती पाहता मराठा आरक्षणावरती सरकारला सोल्युशन सापडेल असं वाटतंय का? सध्याची परिस्थिती पाहता मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घ्यायची का नाही या संदर्भात निर्णय आज पेंडिंग आहे। आणि दुसऱ्या बाजूला राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासंदर्भात एक TOR आलेला होता आणि त्या TOR मधल्या निकषावरून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अनेक सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे। ही परिस्थिती आहे आणि मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासंदर्भातला राज्य शासनाचा जो TOR आहे तो खूप वेळ लागणारा असा आहे। तो एकदम शॉर्टकट मध्ये एवढ्याच कालावधीमध्ये तो झाला पाहिजे किंवा करा असं ते राज्य मागासवर्ग आयोग ही एक स्टॅट्युटरी बोर्ड आहे किंवा स्वायत्त आयोग आहे, घटनात्मक आयोग आहे आणि त्यांचे काही पॅरामीटर्स, निकष, स्वायत्तता आणि त्यांची एक वेगळी काम करण्याची मेथोडॉलॉजी असते। त्या मेथोडॉलॉजीचा विचार करता आता सध्या तरी लगेच राज्य शासनाला जे अपेक्षित आहे ते होणं मला वाटतं मुश्किल आहे। म्हणजे थोडक्यात आरक्षणापर्यंत किंवा मनोज जरांगेंनी जी डेडलाईन दिली आहे तोपर्यंत हा प्रश्न सुटणं तुम्हाला अवघड वाटतं। ठीक आहे, आपण बाळासाहेब सराटे यांच्याकडे जाऊया। बाळासाहेब सराटेजी, सरकार काय कारवाई करते हे समोर आहे। कुणबी दाखले तपासण्याचं सध्या राज्यभर काम सुरू आहे। समिती तेलंगणामध्ये हैदराबादला जाऊन सुद्धा तेलंगणा सरकारकडून काही रेफरन्सेस तपासतीये। दुसरीकडे कोर्टातली पिटिशन, त्याचबरोबर रोज मराठा आणि ओबीसी समाजामध्ये त्यांच्या नेत्यांमध्ये होणारे वागबाण, एकूणच ही परिस्थिती बघता हा प्रश्न सोल्युशन कडे जातोय की आणखी बिकट बनायची शक्यता आहे? तुमचं मत काय? सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन। आणि आता हाके साहेबांनी जे सांगितलेले आहे आयोगाबद्दल, मी त्यांच्या काही मुलाखती ऐकलेल्या आहेत। मुळात हा आयोग महाविकास आघाडीच्या काळात नेमलेला असल्यामुळे यांच्या त्या राजकीय पक्षांशी त्यांचे संबंध असण्याची पण शक्यता आहे आणि त्याला एक राजकीय अंग सुद्धा आहे। दुसरा असा आहे की आयोगामध्ये जे सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांना हे लक्षात आलं की त्या मराठा समाजाला मागासलेपणा ठरवून ओबीसी मध्ये घालायचा अहवाल द्यायचाच नाहीये असं त्यांचं सगळ्यांचं ठरलेलं होतं। परंतु जर उद्या मागासलेपण ठरलं तर मराठा समाजाला ओबीसीत घालण्याची सुद्धा शिफारस केली जाऊ शकते, कारण त्यांना तिथे 4-4चे आकडा दिसून आल्यामुळे त्यांना ते अशक्य वाटल्यामुळे कदाचित ते बाहेर पडले असावेत। पण तो त्यांचा विषय राहिला। प्रश्न जरांगे पाटलाच्या मागणीचा, जरांगे पाटलाच्या मागणीचा शेवट होणार आहे न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या अहवालानंतर। तर न्यायमूर्ती संदीप शिंदेचा अहवाल तर वेळेत येणार आहे, त्याच्यावर काही कुठलं प्रश्नचिन्ह लागलेलं नाहीये। कायदेशीर दृष्ट्या त्यांचा अहवाल मला वाटतं 20 तारखेच्या आसपास सादर होईल आणि त्यानंतर सरकारला त्या संबंधाने निर्णय घेता येईल।
आता सरकारला त्या संबंधाने निर्णय घेण्याचं काही शक्यता नाहीये आणि त्यांना त्याच्याबद्दल वाच्यता करण्याचं काही कारण पण नाहीये. राहिला प्रश्न असा की सरसकट कुणबी दाखले दिले जातील का, जोपर्यंत शिंदे समितीचा अहवाल येत नाही आणि शिंदे समितीच्या शिफारसी समोर येत नाही तोपर्यंत याच्याबद्दल अंदाज बांधणं सुद्धा चुकीचं आहे की ते सरसकट दाखले देणार आहेत की नाहीयेत, कारण शिंदे समितीच्या अहवालावर खूप काही अवलंबून आहे. राहिला प्रश्न क्युरेटिव्हचा किंवा आयोगाकडून मागासलेपण तपासण्याचा, तर हा विषय खरं म्हणजे मराठा समाजाचं आता जे आंदोलन चालू आहे त्याच्या संबंधी नाहीये. आम्ही मुळातच 1 जून 2004च्या GR ने आरक्षणात आलेलो आहोत आणि आम्ही कुणबी आहोत याचं जमिनीवरती आमच्याकडे व्यावसायिक पुरावे आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर फक्त आता मराठवाड्यातल्याच मराठा समाजाचा हा विषय राहिला, महाराष्ट्रभर तर नोंदी बऱ्यापैकी सापडलेल्या आहेत. मग आता इतका समाज जर ओबीसीत आलेला आहे तर त्याला आणखी वरचं कुठलं तरी आरक्षण देऊन पुन्हा आरक्षणाची वासलात लावण्यात काही मतलब नाहीये. म्हणजे आणखी वरचं आरक्षण द्यायचं, ते कोर्टात खेट्या मारत राहायच्या, ते कोणत्या समाजासाठी आरक्षण आहे हा प्रश्न खरं तर निर्माण झालेला आहे. आम्ही जर कुणबी म्हणून आहोत आणि कुणबी म्हणून आरक्षण घेण्यामध्ये आता थोडाच समाज बाहेर राहिलेला आहे, तोही मराठवाड्यातल्याच पातळीवरचा आहे, तर मग या समाजाला दाखले देण्यासाठी सरकारला काही ना काही तरतूद करता येऊ शकते आणि शिंदे समितीच्या अहवालानंतर सरकार निश्चित त्याच्याबद्दल पाऊल उचलेल अशी आम्हाला आशा आहे. बाकी अधिवेशनात जे काय होईल ते राजकारण होईल, त्याच्यातून मराठा आरक्षणाचा म्हणजे मराठा समाजाच्या फायद्याचं असं काही होणार नाहीये. म्हणजे अधिवेशनामध्ये हा प्रश्न सुटेल असं नाही, पण शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर हा प्रश्न सुटेल अशी आशा वाटते तुम्हाला सराटेजी? येस, बरोबर आहे. शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतरच जे काय व्हायचं ते होईल. ठीक आहे. आपण हरिभाऊ राठोड यांच्याकडे जाऊया. राठोडजी, तुम्ही वारंवार जातनिहाय जनगणनेवरती आधारित म्हणजे जो रोहिणी आयोगाचा जो अहवाल होता त्यानुसार तुम्ही सब कॅटेगरायझेशनचं त्या बाजूने त्या फेवरमध्ये तुम्ही आहात की सब कॅटेगरायझेशन केलं की सगळाच प्रश्न सुटणार आहे. मात्र या क्षणाला सब कॅटेगरायझेशन आणि या सर्व गोष्टीला वेळ लागेल. मनोज जरांगेंनी दिलेली डेडलाईन 24 तारखेपर्यंतची आहे आणि एकूणच सरकार दरबारी ज्या काय हालचाली होत आहेत हा प्रश्न लवकर सुटेल किंवा सोल्युशनच्या दृष्टीने पावलं पडतील असं वाटतंय का, किंवा काय असू शकतात ती पावलं? नक्कीच हा प्रश्न 24 तारखेच्या आतच सुटेल. आणि आज जरांगे पाटीलांनी आमची भेट झाली आणि त्यांना मी थोडक्यात आपला फॉर्म्युला काय, कसं करावं लागेल, कसं पुढे जावं लागेल हे मी सांगितलं. तर ते म्हणाले की आणखी आपण 1-2 दिवसात भेटूया या विषयावर आणि नक्कीच तुमचा फॉर्म्युला जो आपण आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना दाखवून नंतर आपण पुढे जाऊया असं ठरलेलं आहे. आणि माझा दावा आहे की हा प्रश्न सुटल्यासारखाच आहे, फक्त काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल आहे याच्यामध्ये. पण ज्या पद्धतीने भुजबळांकडनं विरोध होतोय त्याचं काय म्हणणार? आणि खूप मोठा समाज भुजबळांच्या पाठीशी आज. नाही, भुजबळांना हे समजलंच नाही इश्यू, सब कॅटेगरायझेशन कळतच नाही त्यांना. त्यांना ज्या दिवशी सब कॅटेगरायझेशन कळेल त्या दिवशी विरोध करणार नाहीत ते. आणि जर सब कॅटेगरायझेशन जर त्यांना कळलंच नाही आणि त्यामुळे ते विरोध करते, ते पूर्वीपासूनच बघा हरी नरके होते, तर हरी नरकेंनी 2 गोष्टीला विरोध केला होता आणि हरी नरके यांचे मार्गदर्शक होते. बघा हरी नरकेंनी एक असाही वेळ होती की जनगणनेलाच विरोध केला होता. त्यानंतर मधल्या काळामध्ये त्यांनी रोहिणी आयोगाला विरोध केला. आता रोहिणी आयोगाला विरोध करण्याचा अर्थ काय? रोहिणी आयोगाचा अर्थ असा आहे की ज्या 27% मध्ये अनेक जातीचा समावेश आहे पण त्याच्यामध्ये दबलेल्या जाती आहेत. म्हणजे भुजबळांचा राठोडजी भुजबळांचा स्टॅन्स क्लिअर आहे. जे आता आरक्षण दिलेलं आहे ते ओबीसींचं आहे, त्यामध्ये मराठा समाजाला आणू नका, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, त्यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग तयार करा. त्यांचा स्टॅन्स क्लिअर आहे. इथे सब कॅटेगरायझेशनचा विषय येतो कुठे? वेगळा प्रवर्ग केल्यानंतर देता येतं ना. मग वेगळा प्रवर्गाचा याचा अर्थ सब कॅटेगरायझेशन आहे, त्याचा अर्थच रोहिणी आयोग आहे. पण त्यांना हेच कळत नाहीये की एकीकडे वेगळा प्रवर्ग करून द्या म्हणतात, एकीकडे ते म्हणतात मराठा समाजाला माझा विरोध नाहीये आणि सरळ सरळ विरोध करतात. काय त्यांना काय म्हणायचं आहे? म्हणजे मराठा समाजाला आरक्षण द्यायला माझा विरोध नाहीये. आता त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी समाजाचा जो आरक्षणाचा कॅनव्हास आहे त्यामध्ये त्यांना कुठचंही कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. मराठा समाजाला आरक्षण द्या पण ते ओबीसी समाजाच्या कॅनव्हासच्या बाहेर द्या, एवढी क्लिअर मागणी आहे त्यांची. स्टँड चुकीचा आहे त्यांचा. त्यांना हा स्टँड त्यांचा चुकीचा आहे. ऑलरेडी ओबीसी मराठा समाज कुणबी म्हणून आलेला आहे आणि अनेक वेळा जरांगे पाटलांनी उल्लेख केला, मलाही माहित आहे, बाळासाहेब सराटेंनाही माहित आहे, सगळ्यांना माहित आहे
की 70-80% मराठा समाजाला ऑलरेडी कुणब्याचे दाखले मिळालेले आहे आणि आता जे दाखले शोधणं चालू आहे त्याचे मला वाटते 10-15% तर ते जवळपास त्यांना दाखले द्यावे नियमानुसार कायद्यानुसार ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तर द्यावंच लागणार आहे. त्यांना तुम्ही अडवू शकत नाही. आता पण माझं काय म्हणणं आहे की त्याच्या पलीकडे जाऊन 100% मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यात पुढे सुटू नये. आणि काही 5% असे आहेत लोक म्हणजे मराठा समाज किंवा त्यांचा 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यामुळे त्यांना ते मिळणार नाही, तसं आम्हालाही मिळत नाही. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. मी पुन्हा हा मुद्दा घेऊन येते तुमच्याकडे. अजित चव्हाण आहेत आपल्यासोबत, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते. अजित चव्हाणजी, तुमच्यासाठी खरं तर या अधिवेशनामध्ये तारेवरची कसरत असणार आहे. मराठा समाजाला नाराज करायचं नाहीये, त्यांना आरक्षणाचं वचन दिलंय ते पूर्ण करायचंय. दुसरीकडे ओबीसी समाजाला नाराज करायचं नाहीये, पारंपरिक मतदार आहे तो तुमचा. आणि तिसरीकडे तुमचेच सत्तेतले सहकारी हे तुमच्याच निर्णयांच्या विरोधात उघडपणे असं बोलताना दिसतायत आणि निर्णय चॅलेंज करून तुमचीच अडचण वाढवताना दिसतायत. तारेवरची मोठी कसरत असणार तुम्हाला अधिवेशनात. नाही नम्रताजी, आपण आता मगाशी सन्माननीय बाळासाहेब सराटे साहेब जे म्हणाले ते आपण लक्षात घ्या की आरक्षणाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये राजकारण आणलं जाईल. अधिवेशनामध्ये निश्चितपणे विरोधक राजकारण करतील, आमच्या सोबतची मंडळी आहेत काही ती देखील करतील. पण मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे, खरोखर या मुद्द्यावरती जे लोक बोलतायत त्यांना हे कळलंय तरी का? सन्माननीय हरिभाऊ राठोड आमचे जुने स्नेही आहेत आणि मला असं वाटतं ते भुजबळांपेक्षा अधिक ओबीसींच्या चळवळीमधले अभ्यासू कार्यकर्ते आणि नेते आहेत. ते जे म्हणतायत वर्गीकरण आणि पृथक्करण, ते बिचारे हरिहरके सर आता आपल्यामध्ये नाहीये, ते स्वर्गवासी झाले. परंतु मला असं वाटतं राठोड साहेब पण माझं समर्थन करतील की खरा गोंधळ तिथूनच सुरू झालाय. काय होतंय माहितीये का की याच्या ज्या बारीक बारीक सगळे कंगोर आहेत. आता सन्माननीय लक्ष्मणराव हाके साहेब इथे आहेत. सराटे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याला माझंही समर्थन आहे. हाके साहेबांनी राजीनामा का दिला हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. काही लोकांना हे होऊच द्यायचं नाही नम्रताजी. आणि राज्याचं वातावरण बिघडायचंय, मराठा ओबीसी मध्ये भांडण लावायचंय, त्याच्यातनं आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्यात आणि ते हे सगळं चाललंय. मी जाहीररित्या कौतुक करतो हरिभाऊ राठोड यांच्यासारख्या नेत्यांचं की त्यांनी पुढे येत मराठा ओबीसी मध्ये वाद होऊ नये म्हणून कसा समन्वय आपल्याला करता येईल. कारण त्यांचा या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष ते चळवळ करतायत, अभ्यास करतायत. काही आयोग केंद्रीय स्तरावरती हरिभाऊंच्या पाठपुराव्यानं स्थापन झालेले आहेत, हे देखील आपल्याला विसरता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये जे सौहार्द आहे, जे टिकवण्याचा सरकार प्रयत्न करतायत ते बिघडवण्याचा काही लोक प्रयत्न करतायत. आणि छगन भुजबळांना देखील माझं सांगणं आहे, भुजबळांना खरोखर आपल्याला ओबीसीचा नेता म्हणता येईल का? ज्या नाशिक जिल्ह्यातनं भुजबळ येतात, ज्या जिल्ह्यातनं मी येतो त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा महत्वाच्या पदांवरती ओबीसी मधल्या एकाच जातीला प्रतिनिधित्व भुजबळ देतात. मायक्रो ओबीसींचं काय? आणि खरंच याचं वर्गीकरण आणि पृथक्करण झालं तर निश्चितपणे मराठा समाज सुद्धा यामध्ये सामावून घेतला जाऊ शकतो. आणि नम्रताजी, एक मुद्दा याच्यामध्ये आणखी एक गंभीर आहे. ओबीसी करून हे जे तथाकथित स्वतःला ओबीसी म्हणून घेणारे लोक आहेत, हे खऱ्या अर्थानं समाजामधलं ओबीसी मधलं असं स्थान त्यांचं आहे की त्यांच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, ताकद आहे, ते मराठ्यांपेक्षा कुठंच कमी नाही. मायक्रो ओबीसी जे बाराबलुतेदार बांधवांचे त्यांचा आवाज दाबून म्हणजे ओबीसीच्या नावानं राजकारण करून खरं ओबीसीचे फायदे लाटणारे कोण आहे, ओबीसीच्या नावावरती राजकारण करणारं कोण आहे, हे सुद्धा या निमित्तानं समोर येते. मला असं वाटतं बाळासाहेब सराटे साहेब हे याचं अतिशय चांगलं विश्लेषण करू शकतील. पण हे आंदोलन मराठ्यांचं आहे, परंतु यातनं मायक्रो ओबीसीचं संघटन महाराष्ट्रामध्ये होणार आहे, त्यांच्यामध्ये जनजागृती होते, हे देखील तितकंच महत्वाचं. ठीक आहे, लक्ष्मण हाकेजी, पटते का तुम्हाला हे? मुळात मला थोडासा वेळ द्यावा तुम्ही, थोडा विस्तृत माझी मांडणी करण्यासाठी. ते कोण मध्ये बोलतोय त्यांना जरा सांगा. नाही, मध्ये कोणीही बोलत नाहीये, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. हॅलो. बर बाळासाहेब सराटेंनी आमच्या आयोगावरती आणि आमचे जे राजीनामे दिलेले आहेत त्याच्यावरती काहीतरी टीका केलेली आहे, आरोप केलेले आहेत. हे आरोप गंभीर आहेत, पण बाळासाहेब सराटेंच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही आणि आपल्या चर्चेचा स्तर मी खाली आणणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बाळासाहेब सराटे आणि आमच्या या आयोगाच्या निवडी संदर्भात त्यांनी पॉलिटिकल कनेक्शन असं सांगितलं तर गायकवाड आयोगाच्या संदर्भात मी एवढ्या काही गोष्टी सांगू शकतो, परंतु मला त्या डेप्थमध्ये आणि त्या खोलामध्ये जायचं नाही आणि आरोप प्रत्यारोप करायचे नाहीयेत. दुसरी गोष्ट,
जे मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात किंवा रिझर्वेशनच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं जे 600-650 पानाचं जे जजमेंट दिलेलं आहे, त्या जजमेंटकडं का या महाराष्ट्रामधली सगळी लोक लक्ष देत नाही आहेत, त्या जजमेंटचा विचार का करत नाही आहेत? आणि त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं ज्या ज्या गोष्टींकडे लक्ष वेधलेलं आहे ते तिकडं काही लोक पाहत नाहीत आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट बायपास करून ही माणसं कुणबी सर्टिफिकेट काढून मागल्या दारानं ओबीसी रिझर्वेशन घेऊ पाहतायत का? सराट्याने या प्रश्नाचं उत्तर द्यावं. आणि 600-650 पाने. आता चव्हाण नावाची एक व्यक्ती आता बोलली की ओबीसी आता कुठेही कमी नाहीये. मला सांगायचंय सुप्रीम कोर्टानं असं त्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामधली कारखानदारी कुणाची, महाराष्ट्रामधल्या कायद्याच्या सभागृहातलं प्रतिनिधित्व कुणाचं, महाराष्ट्रामधल्या डीसीसी बँका कुणाच्या, महाराष्ट्रामधल्या शिक्षण संस्था कुणाच्या, महाराष्ट्रामधल्या निर्णय प्रक्रियेमधलं प्रतिनिधित्व कुणाचं. आणि मुळात या दोन्ही माणसांना माझं सांगणं आहे, आरक्षण म्हणजे काय गरिबी हटवचा प्रोग्राम आहे का? आरक्षण म्हणजे काय आर्थिक प्रोग्रामचा प्रोग्राम आहे का? आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना प्रतिनिधित्व आहे. आरक्षणाचं मिनिंग कोण लक्षात घेणार आहे की नाही? आणि मग या महाराष्ट्रामधलं सामाजिक वातावरण जो फुले शाहू आंबे आणि आता हरिभाऊ राठोडांनी वर्गीकरणाचा जे आग्रह धरलेला आहे, हरिभाऊ राठोडांना माझी कळकळीची विनंती आहे, हरिभाऊ राठोडजी वर्गीकरण या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये विजयंतीचं वर्गीकरण अ ब क ड वर्गीकरण करणारा महाराष्ट्र एकमेव महाराष्ट्र आहे या देशामध्ये. आणि या महाराष्ट्राला म्हणून पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातंय, म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं जातंय. आणि तुम्हाला जर तुम्ही अनेक गोष्टी आहेत यावरती बोलण्यासाठी. मी येते आपल्याकडे, हाकेंचा मुद्दा पूर्ण होऊ दे. हाकेजी बोला. हा, तर मला एकच सांगायचं आहे की सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटकडे जर तुम्ही दुर्लक्ष करणार असाल तर तुम्ही मग क्युरेटिव्ह पिटिशन दाखल कशासाठी केली? का कशासाठी तुम्ही कोर्टात गेलेले आहात परत? म्हणजे थोडक्यात इथे भुजबळांच्या भूमिकेवरती जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तुम्हाला असं म्हणायचं की भुजबळांची भूमिका या क्षणाला ते जे म्हणतात ती ओबीसीच्या फेवर मधली आहे, ओबीसीसाठीची योग्य भूमिका आहे ती, असं म्हणताय तुम्ही? योग्य भूमिका आहे भुजबळांची. मी आज राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य नाही, मी आता सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मला आता भूमिका घ्यावी लागेल. आणि मी या भुजबळांच्या कृतीचं समर्थन करतोय. त्याचं कारण असं आहे, या महाराष्ट्रामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करणं हे मी प्राथमिकता समजतो. या महाराष्ट्रामध्ये हे बघा, एक मुद्दा मला शेवटचा मांडू द्या. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठलाही सोशो इकॉनॉमिकल सर्वे झालेला नाही. हे आरक्षण, हे कॅटेगरायझेशन इंग्रजांच्या अगोदर, देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या इंग्रजांच्या अनेक आयोगांनी यावरती समाजशास्त्रज्ञांनी, मानववंशशास्त्रज्ञांनी येऊन ही एक लाईन आखलेली आहे. आणि त्यावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचं रिझर्वेशन 340वा कलम, एससी एसटीचं रिझर्वेशन 341, 342 कलम, अनेक गोष्टी आहेत. याची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. आणि या पार्श्वभूमीकडे मात्र कालानुरूप या सगळ्यामध्ये या सगळ्याचा आता कंटेम्पररी अभ्यास होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अजित चव्हाणांना काही मुद्दा मांडायचा होता, आपली वेळ संपत आली. अजित चव्हाण थोडक्यात. नाही, मला एकच सांगायचं नम्रताजी, मी माननीय लक्ष्मणराव हाके असं म्हटलं होतं, पण ते मला चव्हाण नावाचे व्यक्ती म्हटले, म्हणून माझा थेट आरोप आहे या हाके नावाच्या व्यक्तीनं जातीवाद करत मराठ्यांना आरक्षण मिळूच द्यायचं नाही याच्यासाठी राजीनामा दिलेला आहे. आणि हे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेलं आहे. त्याच्यामुळं जिथं जिथं हाके जातील तिथं मराठ्यांनी यांना जबाब विचारावा की तुम्ही असं का केलं. आणि हे बाबासाहेबांचं नाव घेतात. आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांनी त्या आरक्षणाची वेळोवेळी तपासणी झाली पाहिजे. आता ती आजपर्यंत जर राज्यकर्त्यांनी केली नाही त्यांची चूक आहे. पण तुम्ही बाबासाहेबांपेक्षा मोठे आहात का? जर बाबासाहेब म्हणाले होते की अशा पद्धतीने तुम्ही बघा, ज्यांना मिळालंय त्यांना पुढे जाऊ द्या आणि जे नाही आहेत त्यांना याच्यामध्ये सामावून घ्या, असं सांगणाऱ्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा ही लोक मोठी आहेत का? त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्यांना ज्यांच्याकडे नाही त्यांना द्या, ही जी भूमिका घेतली त्याचं मी अभिनंदन करतो. सारखे लोक. ठीक आहे. अजित चव्हाण मुद्दा लक्षात आला, आपण उत्तर घेऊया. लक्ष्मण हाकेजी बोला. काय प्रश्न होता त्यांचा अजित चव्हाणांचा की लक्ष्मण हाके यांचा मराठा रिझर्वेशनला विरोध आहे म्हणून ते बाहेर पडलेले आहेत. माझं एक सांगणं आहे या अजित चव्हाण आणि बाळासाहेब सराटे यांना, जर लक्ष्मण हाके
त्या आयोगात असतात तर मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करून ते आरक्षण द्यायचं नाही असा आरोप करतात. तर गायकवाड आयोगामध्ये सर्वात जास्त तुमचीच लोक होती तरी तुम्ही ते वाचू शकलेलं नाही. त्यामुळे लक्ष्मण हाकेच्या भूमिकेचा संबंध उरतो कुठे? जातीवाद भरलाय तुमची आमची. असा माणूस राज्य मागासवर्गीय आयोगाचा सदस्य होता. मला खरोखर वाईट वाटते. महाराष्ट्र कुठं नेऊन जातीवादी माणसाला आयोगावर घेतलं हेच खरं म्हणजे अजित चव्हाण बाळासाहेब सराटे काही मुद्दा मांडतात. बाळासाहेब सराटे काही मुद्दा मांडतात. सराटेजी अजित चव्हाण आणि आपल्यासारख्या नेत्यांचं मी स्वागत करतो. हे काय वाह्यात आणि उद्धट माणसाला तुम्ही बोलवलंय नम्रताजी. मी इथून पुढे येणार नाही असले तर फालतू. ज्या महामानवाने जात संपायला सांगितली काही स्तर आहे का माणसाचं आयोगात घेतलं? उद्धव ठाकरेंनी मोठा गुन्हा केला होता असं आता माझं मत आहे. मी कोण आहे याला काय यांनी काय सर्वेक्षण केलं, कसला रिसर्च केलं, कसला अभ्यास केलेला या माणसाने? जातीवादी अशा इतकी जातीवादी माणसं. आपली वेळ संपत आलेली आहे. मी जाता जाता हरिभाऊ राठोडांकडे जाणार आहे. हरिभाऊ राठोडजी, या क्षणाला जी डेडलाईन आहे 24 डिसेंबरची, तोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे का? ओबीसींना नाराज न करता मराठा समाजाला आरक्षण मिळेल का? 24 तारखेची डेडलाईन आहे तिथपर्यंत. अगदी थोडक्यात. नम्रताजी, मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की मला फक्त तुम्ही 10 मिनिट द्या. त्यांच्याशी मला बोलायचं आहे. 10 मिनिट, फक्त 10 मिनिट. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि मी माझा फॉर्म्युला काय ऐकून घ्या, हे कसं आपल्याला पुढे जाता येईल. आणि निश्चित 24 तारखेच्या आत मी तुम्हाला गॅरंटी देतो, 100% गॅरंटी देतो की आरक्षण मिळेल आणि ओबीसीचं समाधान होईल. आणि हे जर नाही केलं तुम्ही, जर तुम्ही आता जर मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला तर प्रचंड ओबीसी समाजाचं नुकसान होणार आहे. हे समजून देण्यासाठी मला माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी 10 मिनिट द्यावं फक्त. मी त्यांना समजून ठीक आहे. अजित चव्हाण सरकारचे प्रतिनिधी आहेत इथे आणि मला वाटतं तुमचा निरोप ते पोहोचवतील त्यांच्यापर्यंत आणि त्यांच्याकडनं सकारात्मक प्रत्युत्तर तुम्हाला येईल अशी अपेक्षा करूया. या क्षणाचा मुद्दा हा आहे की आरक्षण हे समाजाच्या उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा प्रस्ताव मांडला, आरक्षण ही संकल्पना मांडली आणि समाजाचा उद्धार करण्यासाठी आजवर आपल्याकडे आरक्षण ही प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. मात्र हे आरक्षण ज्या वेळेला समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत असतं त्यावेळेला आरक्षण या संकल्पनेचा अर्थ चुकीचा राबवला जातोय का, त्याचा वापर केला जातोय का राजकारणासाठी, यावर सुद्धा लक्ष केंद्रित करून त्याचा अभ्यास आणि आत्मचिंतन होण्याची या क्षणाला नक्की गरज आहे. अन्यथा आरक्षण जे समाज बांधण्यासाठी आज निर्माण केलं गेलेलं होतं त्याने समाजामध्ये फूट पडायला सुद्धा वेळ लागणार नाही. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच शमलेला आहे. उद्या नवीन विषयाचं पुन्हा भेटूया. पाहत रहा पुढारी न्यूज. Thank you.